नमस्कार तुमकोटला काका. ಪಲ್ಲೆ ಏಕಾದಶಿ ಆಷಾಢ ಏಕಾದಶಿ हे ಏಕಾದಶಿಗೂ ದೇವಶಯನ ಏಕಾದಶಿ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ವಿ. देवशयन एकादशी कसले ಮಾಡ್ತಾ ಮಾಡಲ್ಲಿ पाल्याच्याने विष्णू योग निद्रे होता. योग निद्रे गेल्यानंतर हे जगत रक्षण करतात कोण त्याच्या तरी पाल्याचे 4 दिवस तनक गुरु हातावत आणि गुरु हे भूमी पडून येतात. त्याकाची गुरुपौर्णिमा म्हणजे त्यानंतर श्रावण येतात. श्रावणाक कोण पळून येतं म्हणजे भोलेनाथ ईश्वर शिव पळून येतात. तर भाद्रपद येतं. भाद्रपद 19 दिवस कोण पळून येताची सांगा पळी ते भाद्रपद 19 दिवस 19 दिवस कृष्ण पळून येतात. त्यानंतर याचे गणेश चतुर्थी ते बी आहे. ते 10 दिवस गणपती पळून येतात. त्याच्यात तशी पितृपक्ष जातात. त्यांना 16 दिवस 16 दिवस आमगे पितृलोक हे भूमी संरक्षण करताचे. ते जलशीची आमक नवरात्री येतं ते 10 दिवस दुर्गादेवी पळून येतात. ते जलशीची दीपावली कार्तिक मास त्यांना 10 दिवस लक्ष्मी पळून येतात. ते परत ते झाल्यानंतर आणि 10 दिवस कुबेर पळून येतात. ते 10 दिवस जलशीची उत्तान एकादशी म्हणतात म्हणजे त्यांना श्री विष्णू ते योग निद्रेतून बाहेर येतात. त्यानंतर तो त्याची कार्यचटुवटिके तरी तो संरक्षण करचे भूमी पळून द्यायचे सुरू करतात. नमस्कार. असाले व्हिडिओ तरी शेअर करूया, सबस्क्राईब करूया, लाईक करूया.